मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी SBI कलेक्टवरती गलतीच्याने पेमेंट केलं असेल तर मित्रांनो, ही जे पेमेंट प्रोसेस आहे ही रिफंड कशी मिळवायची ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी बघणार आहोत। आता SBI संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत मुलांना ही माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून गलतीच्याने SBI कलेक्टवरती पेमेंट हे करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, चिंता करू नका। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत की संपूर्ण जे रिफंड प्रोसेस आहे ते कशा पद्धतीने राहणार आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला रिफंड प्रोसेस मिळते का, तर मित्रांनो ही रिफंड प्रोसेस तुम्हाला मिळते, परंतु SBI कलेक्ट कस्टमर केअरवरती तुम्ही संपर्क कराल तर तुम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात येईल की तुम्हाला हे पेमेंट आमच्याकडून रिफंड मिळणार नाही। आमच्या येथे कोणताही रिफंड पॉलिसी अवेलेबल नाही, कारण तुमचं जे पेमेंट आहे ते युनिव्हर्सिटीला गेलेलं आहे, म्हणून तुम्हाला SBI कलेक्ट कस्टमर केअरकडून कोणताही रिफंड हे मिळणार नाही। तुम्हाला जे रिफंड प्रोसेस आहे ते तुमच्या संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत दिले जाईल। तुम्ही SBI कलेक्टवरून कोणत्याही याला पेमेंट करता तर त्याची जी रिफंड प्रोसेस आहे ते तुम्हाला सांगतो तेच प्रोसेस सगळ्या SBI कलेक्टवरून पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी राहणार आहे। हे फक्त संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीसाठी नसून हे सर्वांसाठी सेम प्रोसेस राहणार आहे। आता ज्या मुलांनी एक्झाम फी भरताना SBI कलेक्टवरती पेमेंट केला आहे त्यांना आपण रिफंड हे मिळवण्यासाठी पूर्णपणे मदत करणार आहोत। सर्वात प्रथम तुम्ही SBI कलेक्टवरती जे पेमेंट केलं आहे त्याची एक प्रिंट तुम्ही काढून घ्या आणि त्या प्रिंटसोबत तुम्ही तुमचा ॲड्रेस म्हणजे आधार कार्डचा झेरॉक्स हे जोडा आणि संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला तेथे हे ॲड्रेस आणि युनिव्हर्सिटीचं जे काही पेमेंट केलेलं रिसिप्ट आहे त्याची प्रिंट तुम्हाला तिथे जमा करायची आहे। युनिव्हर्सिटीमध्ये फायनान्स अँड अकाउंट हे डिपार्टमेंट तिथे असेल, तिथे तुम्हाला हे रिसिप्ट सबमिट करायचं आहे। तुमचा ॲड्रेस प्रूफसुद्धा म्हणजे आधार कार्ड। आता तुम्ही म्हणाल की हे जमा केल्यानंतर आम्हाला रिफंड ते कशा पद्धतीने मिळेल, तर मित्रांनो ॲड्रेस यासाठी की तुम्हाला जे रिफंड मिळणार आहे ते पोस्टाने युनिव्हर्सिटीच्या थ्रू तुम्हाला एक चेक पाठवला जाईल। तुमचे जे पेमेंट आहे ते तुम्हाला चेकच्या स्वरूपात युनिव्हर्सिटीकडून दिले जाईल। तुमच्या नावाने हा चेक तुम्हाला दिला जाईल। पण मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमचं जे रिसिप्ट आणि जे ॲड्रेस प्रूफ आपण त्याला ॲप्लिकेशन म्हणू, तुम्हाला हे ॲप्लिकेशन युनिव्हर्सिटीमध्ये द्यायचं आहे, तरच तुम्हाला मित्रांनो हे रिफंड प्रोसेस मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला SBI कलेक्ट कोणत्याही रिफंड प्रोसेस हे मिळणार नाही। तुम्हाला हे प्रोसेस करणे अनिवार्य आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही SBI कलेक्टवरती गलतीच्याने पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला रिफंड हे मिळवता येते, पण त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागेल। अन्यथा तुम्हाला कॉलेजला विनंती करून त्यांच्या स्वरूपात तुमचं ॲप्लिकेशन हे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही पाठवू शकता। तुमच्या कॉलेजला विनंती करून सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन मित्रांनो पाठवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हे रिफंड मिळणार आहे। तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।